विठ्ठल 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 कीर्तनी विठ्ठल कीर्तनी विठ्ठल कीर्तनी विठ्ठल कीर्तनी आषाढी पर्व काळ निघताती संत मेळ करीती गदारोळ विठ्ठल विठ्ठल कीर्तनी विठ्ठल विठ्ठल कीर्तनी विठ्ठल 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 कीर्तनी विठ्ठल कीर्तनी विठ्ठल कीर्तनी विठ्ठल कीर्तनी। जय रे माऊली दर्शक, धावा धावा वारकरी आली बघा माझी पंढरी याच भावनेने सगळे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करताय। जणू काही पंढरपूर आता या क्षणाला येऊन ठेपलेलं आहे अशीच प्रत्येकाची भावना आहे आणि ती ओढ ती आस मनामध्ये घेऊन प्रत्येक जण या वारीमध्ये सहभागी होऊन पुढे चालतो। पण त्यापूर्वी काही सोहळे देखील पार पडतात। आज रिंगण पार पडलंय। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज इंदापूरमध्ये रिंगण पार पडलं। चौक कस्तुराबाई कदम महाविद्यालयाच्या मैदानावरती हे गोल रिंगण जे आहे या गोल रिंगणाचा सोहळा तिथे साजरा झाला। यानंतर पालखी अकलूजला रवाना झालेली आहे। आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम इंदापूरमध्येच असेल आणि त्यानंतर ती अकलूजच्या दिशेने उद्याला प्रस्थान करेल। वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। तर माऊलींची पालखी जी आहे ती फलटण मुक्काम आटपून भरण मुक्कामी निघालेली आहे। आज माऊलींच्या पालखीचा भरणमध्ये मुक्काम असणार आहे। हा रिंगण सोहळा म्हणजे थेट त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो। ही परिक्रमा असते की ज्या माध्यमातून परमेश्वर माझ्या भेटीला येतो अशी भावना या ठिकाणी सगळ्या वारकऱ्यांची असते। ज्यावेळेस हा देवाचा घोडा देखील हा अश्व देखील ज्यावेळेस हे गोल रिंगण पार पडतो तेव्हा त्याच्या पायाखालची माती देखील हे वारकरी घेण्याकरता म्हणून थांबतात। वारकऱ्यांची भावना आहे, या वारकऱ्यांमधल्या शेतकऱ्यांची भावना आहे की ही जी माती आहे ही माती म्हणजे देवाचा प्रसाद जर आपण आपल्या शेतात टाकला म्हणजे अवनीचा काळ आहे, पेरणी करून हे सगळे शेतकरी निघालेले तर आपल्याला पीक उत्पादन धनधान्य हे उत्तम पद्धती मिळेल अशी प्रत्येक वारकऱ्याची भावना असते। हे गोल रिंगण आज इंदापूरमध्ये पार पडलंय। जाऊया आमची करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी या क्षणी आपल्या बरोबर आहे। हलिमा, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माऊली आज काय बघायला मिळणार आहे आम्हाला? विशाल माऊली, आज आपण पाहिलं तर मी आज तुम्हाला सगळ्यांना हरिपाठ दाखवणार आहे कारण की जेव्हा आपल्या बुलेटिनची वेळ असते तेव्हा नेमकी हरिपाठाची वेळ असते। त्याच्यामुळे आज आपण हरिपाठ ऐकणार आहोत आणि माझ्या मागे आपण पाहतोय की एका दिंडीचा हरिपाठ सुरू आहे। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असे या हरिपाठाची सुरुवात आपण पाहतो इथे झालेली आहे आणि पाऊली सुद्धा खेळली जाते। हे हरिपाठ सुरू असताना वीणा, टाळ, मृदुंग यांच्या तालावरती आणि त्याचबरोबर हरिमुखे म्हणा असं करत असणारा हरिपाठ यात सगळ्यांचा एक नादमयता येऊन हे सगळे वारकरी धुंद असतात आणि विठोबा करून त्यांचा खेळ जो असतो टाळांचा तो सुद्धा रंगायला सुरुवात होती। अतिशय शिस्तबद्ध आणि रचना केलेली असते। अगोदर आपण पाहिलं तर टाळकऱ्यांची एक वेगळी रांग असते, मध्यभागी विणेकरी असतात, विणेकरांना मान असतो हरिपाठ घेण्याचा आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी तुळशी वृंदावन घेतलेली महिला असते, शेजारी टाळकरी असणाऱ्यांना मध्यभागी पखवाज जे आहेत आपल्याला माहिती आहे की मृदुंग तो ठेवला जातो आणि मृदुंगाचा ताल असेल, टाळाचा ताल असेल आणि त्याचबरोबर विणेची तार असेल या सगळ्यांचा एक धून जी आहे ती बनते आणि त्याच्यावरती विठोबा रखुमाई हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षणावरी तेने मुक्तिचारी साधी येला अशा सगळ्या हरिपाठाच्या ओळी ज्या आहेत त्या म्हटल्या जातात। हरिपाठानंतर अभंग होतं आणि मग प्रवचन होऊन भोजन होतं। विशाल अलिबा, पण आता हे अगदी आता जाणवायला लागलं या क्षणाला की आता पंढरपूर हळूहळू जवळ येत चाललेलं आहे। त्या ज्या विठोबाला भेटण्याकरता म्हणून आपण सगळे निघालेलो आहोत, जी आस मनामध्ये आहे, जी भक्ती मनामध्ये आहे, ती भक्ती आस त्यातला ताल आता या मृदुंगाबरोबर देखील आपल्याला वाढताना दिसतोय असं म्हणायचं का? बरोबर आहे अगदी, कारण की आता इंदापूरचा टप्पा पार पडलाय, अकलूजचा टप्पा 1-2 दिवसात येईल आणि मग पंढरपूर झालं 2च दिवस राहील। म्हणजे ही जे की नाही आपण लवकरात लवकर पोहोचणार आहे। आपण विचार केला तर आज बस
आहेत, सगळ्या सोयी सुविधा आहे, मग चालतच का जायचं पंढरीला? पण ती जी आस आहे ना, तो जे अनुभवायची असते आर्तता, ती आर्तता या पायी वारीतून अनुभवली जाते. आणि आता आपण जवळ येतो, आपण विठू रुक्माईला पाहू शकणार आहोत. ही आस जी आहे ती लवकर पूर्ण होणार आहे. एक भावना असेल, तो एक आनंद सुद्धा असतो. धन्यवाद हलिमा या सगळ्या माहितीबद्दल. पुन्हा एकदा तुला रामकृष्ण हरी. आपण बघतोय माऊली की अशा पद्धतीने वारकरी पुढे सरकतायत. हरिपाठ ठिकठिकाणी केला जातोय आणि हरिमुखी म्हणा असं म्हणत सगळे वारकरी आता पुढे सरकतायत. आणि आज इंदापूर मुक्कामी आहे पालखी आणि त्यानंतरचा हा सगळा सोहळा आपण बघत होतो. आपण बघूयात आणखीन काही घडामोडी की पंढरीची ही वारी सगळ्यांचीच आहे, लहान थोरांची, गरीब श्रीमंतांची आहे, अगदी अनाथांची. कित्येक लोक इथं विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन येतात. पंढरीच्या भेटीची आस तर सगळ्यांनाच असते, पण या वारीमध्ये आपल्या पोटाची खळगी भरणारेही आहेतच. आपल्या जवळच्या वस्तू खेळणी वारीमध्ये विकून आपलं पोट भरणाऱ्या एका पिपाणी विकणाऱ्या काकांशी बातचीत केली आहे आमची करस्पॉन्डंट हलिमा कुरेशीनं. पंढरपूरच्या वारीमध्ये ज्या प्रकारे वारी पंढरपूरकडे निघत असते, त्याचबरोबर अनेक व्यावसायिक सुद्धा या वारीमध्ये एकत्र येत असतात. आपलं जे काही सामान असेल विक्रीचं ते बरोबर घ्यायचं आणि ज्या दिशेने पालखी जात राहील त्या गावामध्ये जाऊन विक्री करायची, असा हा सगळा त्यांचा दिनक्रम असतो. आपण जर पाहिलं तर इथे अनेक वेगवेगळी खेळणी घेऊन सायकलवरती पूर्ण पंढरपूरपर्यंत जाणारे एक खेळणी विक्रेता आहे. आपण त्यांना विचारूयात, काय सांगलं किती वर्षापासून हे करताय आणि का करताय? आम्हाला 20 वर्ष झाले आम्ही वारी करतो. तर वारीत मागे पाऊस पडत होता, तर पावसानं आमचा व्यवसाय धंदा चालत होता. भर पावसानं 1-2 वर्ष झालं पाऊस पाणी नाही, खूप धंदेवाले वाढले, त्याच्यामुळे आमचा व्यापार जरा कमी चालायला लागले. पण आम्ही व्यवसाय वारी आम्हाला आठवतेपासून आम्ही वारी काय सोडत नाही. पंढरपूर पर्यंत आमची वारी चालू असते पाय पाय. धंदा व्यवस्थित होतो? 300-400 रुपये असा मला व्यवसाय रोज धंदा होतो. आणि बाकी काय म्हणजे काय काय विकता तुम्ही? हे सगळे विकत असता? मोबाईल, रिमोट कार गाडी, फुगा, असं आम्ही ते व्यवसाय विकतो. आम्ही म्हणजे गावात जत्राच भरते, तुम्ही जाता सगळेजण? होय. काय सांगाल, एक तर जायचं एवढं सायकल वरती इतका प्रवास करायचा, किती वाजता उठता आणि कधी झोपता रात्री? जेव्हा तुकाराम महाराजची पालखी निघते त्यांच्या पालखी बरोबर आमचा व्यवसाय चालू असतो जाण्याचा पाय पाय. राहणं खाणं पिणं कसं? खाणं पिणं आपलं गावात जेवण असतं, आपलं सायकल लावायचे, कुठे बी जेवायचे आणि जायचे. असं कुठेही जागा मिळेल तिथे झोपायचं, जिथे खायला मिळेल तिथे खायचं आणि खेळणी विकत पंढरपूर पर्यंत जायचं, असा सगळ्या व्यावसायिकांचा दिनक्रम असतो. मात्र वारी मात्र चुकवायची नाही, असाही त्यांचा एक नेम असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत. म्हणून तर म्हणावंसं वाटतं की वारी कोणा एकाची नाही, तर वारी ही सगळ्यांचीच आहे. पण त्याचबरोबर वारीतलं व्यवस्थापन हा सगळ्यांच्या कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय. कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थापन कसं असावं याबाबत जर आदर्श गृहीत धरायचा झाला तर वारीकडे जरूर बघायला हवं, कारण ही वारी आपल्याला बरंच काही शिकून जाते. याच व्यवस्थापनातला एक भाग म्हणजे दिंडी बरोबर असणारे सामानाचे ट्रक. चला हलिमा बरोबर जाणून घेऊयात या ट्रक मधलं सामानाचं व्यवस्थापन कसं करण्यात आलेलं असतं. नित्यक्रमाने वारी करणाऱ्यांची जी दिंडी असते त्याच्यासाठी अनेक गोष्टींची व्यवस्थापना जी असते ती करावी लागते. यामध्ये आपण जर पाहिलं तर ट्रक असतात, त्याचबरोबर रोज लागणारा सामान हे सगळं असतं. मात्र कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी गोष्टींमध्ये ॲडजस्ट करणं स्वतःला, हे काय असतं तर ते वारी सांगते आपल्याला. आपण एक ट्रक पाहतोय, हा अतिशय छान असं ह्याची मॅनेजमेंट करण्यात आलेली आपण पाहतोय. इथे जाळी बसवण्यात आलेली आहे, इथे खाली पण आपण पाहतोय कंपार्टमेंट जे आहे ते करण्यात आलेले आहे. इथे सगळे बिछान असेल, बॅग असेल ते ठेवली जाते. आणि परत इथं आपण जर पाहिलं तर आणखीन एक कंपार्टमेंट करण्यात आलेली, विभागणी करण्यात आलेली आहे. अतिशय थोड्या जागेचा जास्तीत जास्त उपयोग आपण इथे पाहतो. इथे किराणा आहे, जो हा 22 ते 23 दिवसांचा प्रवास जो असतो त्याच्यासाठी लागणारा हा सगळा किराणा इथे ठेवण्यात आलेला आहे. आणि ही सगळी जी आपण जी व्यवस्थापना पाहतो या ट्रकची, यामध्ये जवळजवळ 2 ट्रक जे आहेत एवढं सामान जे आहे ते एकाच ट्रकमध्ये बसलेलं, म्हणजे एका ट्रकपासून होणारं प्रदूषण वाचलेलं आहे, एका ट्रकपासून लागणारं इंधन जे आहे त्याचीही बचत झालेली आहे. ह्या सगळ्याचं व्यवस्थापन करणारे या ट्रकचे चालक मालक आपल्या बरोबर आहेत. त्यांनी नेमकं काय केलं आणि त्यांना असं करावं का वाटलं ते विचारूयात. रामकृष्ण हरी माऊली, काय सांगाल, वारी म्हणजे एकदम कमी गोष्टींमध्ये तुम्ही राहणं, स्वतःला ऍडजस्ट करणं? पहिली गोष्ट म्हणजे की प्रदूषण, इंधनाची बचत, दुसरी गोष्ट पैशाची बचत आणि तिसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी याच्यात सगळं व्यवस्था आम्ही केलेली आहे. सगळं फोल्डिंग बॉक्स वगैरे सगळं, आचार्याचे बॉक्स, नंतर भांड्यांचं, बिछाना, किराण्यासाठी वर ऑफिस केलेले, कडधान्य
दुसऱ्या तरकारी आहे, सगळ्यासाठी वेगळे वेगळे आयटम करून ठेवले. किती खर्च आलाय हा सगळ्या ट्रकचं तुमचे मॅनेजमेंट करताना? आणि 25,000 खर्च आला. 25,000 रुपये जास्त खर्च आला, पण काय उपयोग होतो आणि तुम्हाला किती सहजतेने सगळ्या गोष्टी प्राप्त होतात त्यामुळे? हे आता कसं माहिती आहे का, प्रवासात आपण पाहतो एवढ्या प्रत्येक दिंडीच्या 2-2, 3-3 ट्रक असतात. काय तर आम्ही असं ठरवलं की आपण इंधन बचत करायचं. इंधन बचत केल्यानंतर पैशाची बचत होती, प्रदूषण कमी होतं आणि प्रवासात सुख म्हणजे चांगलंच व्यवस्थित म्हणजे होतं. संत तुकाराम महाराजांनी म्हटले वृक्ष वली आम्हा सोयरे वनचरे, आणि त्यामुळे पर्यावरणाचा जो काही संदेश आहे तो सुद्धा वारीमध्ये आपण कसा आपल्या आचरणामध्ये आणता येईल याकडे सुद्धा वारेकरी कटाक्षाने त्यांचं लक्ष असतं आणि ते सुद्धा पाळतात सुद्धा आणि ते आचरणात सुद्धा आणतात. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत. तर अशा प्रकारे हे छानसं व्यवस्थापन वारीतलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे वारीतला हा एक छोटासा भाग आहे. अजून इतर जर जाणून घ्यायचं झालं तर वारीतलं विश्व व्यवस्थापनाचंही फार मोठं आहे. पण आपण पाहतोय की सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतायत. काही दिंड्या तिथे पोहोचतात आणि त्यापैकीच एक दिंडी जी पोहोचली ती आहे सायकल वारी. म्हणजे त्याला आपण दिंडी पण म्हणू शकतो म्हणा. पण 3 दिवसांपूर्वी आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देणारी ही जी सायकल वारी आहे जी नाशिकमधून निघालेली होती ती पंढरपूरमध्ये पोहोचलेली आहे. 400 किलोमीटरचा प्रवास करत ही सायकल वारी पंढरपुरात पोहोचली आहे. 4 वर्षांपूर्वी नाशिकचे पोलीस उपायुक्त हरीश बैजल यांनी या सायकल वारीची सुरुवात केलेली आहे. या वारीमध्ये 212 सायकलिस्ट सहभागी झाले होते. अगदी 9 वर्षांच्या चिमुरड्यापासून ते 71 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा यामध्ये सहभाग होता. या सायकल वारीमध्ये 30 मुली आणि त्याचबरोबर काही महिला देखील सहभागी झाल्या होत्या. या सायकल वारीचं पंढरपुरात जोरदार स्वागत करण्यात आलंय. हे आमच्या सायकल वारीचं 4थं वर्ष आहे. नाशिक ते पंढरपूर 380 किलोमीटरचा प्रवास. यावर्षी 212 रायडर्स यामध्ये सामील झाले होते आणि एज ग्रुप जो आहे तर तो 9 वर्षापासून तर 71 वर्षाचे माझ्यासोबत सगळ्यात तरुण आहेत आणि ह्यामध्ये 30 मुलं मुली आहेत आणि महिला 14 आहेत आणि 14 डॉक्टर्स आहेत, काही इंजिनियर्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत. माझं या पंढरपूर सायकल वारीचं 2रं वर्ष आहे. मागच्या वर्षी आम्ही फक्त 2 महिला या वारीत होतो. आज मी माझ्या 15 सखींना माझ्यासोबत घेऊन आली आहे. त्याचबरोबर आज मुलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील लक्षणीय आहे. याच्या मागचं खरं कारण आहे आमच्या नाशिक सायकलिस्टमध्ये फार मोठी जी चळवळ पर्यावरणाविषयी आम्ही केली आहे त्याची आम्ही बरेच सायकलप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी यामध्ये तयार करत आहोत. तर माऊली दर्शक अशाच पद्धतीने वारीतला हा प्रवास आपण करत राहणार आहोत. वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला बघायच्यात. इथं वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर या वारीमध्येच आपण चाखणार आहोत खास गरमागरम झुणका भाकर. ग्रामीण जनतेचं आवडतं पदार्थ काय असेल तर तसं पिठलं भाकरी. विदर्भ मराठवाडा इथून अनेक ग्रामीण भागातील लोक जे आहेत ते वारीमध्ये सहभागी होत असतात. अशाच अनेक दुकानं जे आहेत ग्रामीण भागातून आलेले एक वाहन वजा ही हॉटेल्स असतात. अवघ्या 10 रुपयांमध्ये पिठलं भाकरी जी आहे ती उपलब्ध करून दिली जाते. आपण इथे पाहतोय की चुलीवरती गरमागरम भाकरी तयार होत आहेत आणि त्याच्या शेजारी पिठलाचं आपल्याला पातेलं जे आहे ते दिसतंय. एक भाकरी आणि झुणका असं घेऊन फक्त 10 रुपयांमध्ये ते उपलब्ध करून देतात. आपण जरा त्यांना विचारूयात, काय सांगाल 10 रुपयामध्ये फक्त देणं हे परवडतं का तुम्हाला? परवडाचा विषय नाही. माऊली सेवा आणि पालखी घडते एवढाच प्रश्न. आनंद तेवढाच मिळतो. पण आपण व्यवसाय म्हणतो तेव्हा आपण तो नफ्यासाठीच करतो. नफ्यासाठी मान्य गोष्ट आहे पण आम्ही नफा बघत नाही, दुनिया बघतो. समाधान परमार्थ सगळ्याचा प्रश्न करतो व्यवस्थित. ही एकदम घरच्यागत चव वाटत आहे. गोड खाऊन खाऊन कंटाळा येतो पण ह्या 10 रुपयात पिठलं मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. पिठलं भाकरी मिळाल्यानंतर काय वाटतं नेमकं? खूप आनंद वाटतो, घरच्यासारखं वाटतं. कारण वारीमध्ये चौकट गोड खायला मिळतंय, लाडू मिळतात, बालुशाही, जिलेबी. त्यामुळे गोड खाऊन फार कंटाळा येतो. त्यामुळे पिठलं भाकरी खाऊन खूप आनंद वाटतो. अवघ्या 10 रुपयांमध्ये आहे त्याच्यामुळे सगळेजण इथे तर किमतीच्या मुळे सुद्धा येतात. मात्र त्याचबरोबर घरच्या भाकरीचा आस्वाद जो आहे तोही सुद्धा त्यांना घेता येतो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत.
तर यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. वारीमध्ये राज्यातल्या प्रत्येक भागातून आलेले वारकरी आपण बघतोय कशा पद्धतीने ते सहभागी होतात आणि एकूणच वारीचा आनंद घेतात. पण या वारीमध्ये काही शब्द देखील जे आहेत जे कानी पडतात ते ऐकायला मिळतात कवी हनुमंत सातगुडे यांच्याकडनं. कशा पद्धतीने त्यांनी या सगळ्या वारीच्या माहोलवरती कविता केली आहे ती आपण ऐकूया. कुण बावा कुण ब्याचा हिरवा दिसू दे आणि रानामध्ये राबणारा कुणबी हसू दे. कुण बावा कुण ब्याचा हिरवा दिसू दे आणि रानामध्ये राबणारा कुणबी हसू दे. काळ्या काळ्या मातीमध्ये रुजू दे रे नाती. काळ्या काळ्या मातीमध्ये रुजू दे रे नाती. बीज घेऊन पोटामध्ये गर्भारू दे माती आणि गर्भारल्या मातीला या गंध असू दे आणि रानामध्ये राबणारा कुणबी हसू दे. पाभरीच्या काकरीत गोंदलेल्या राणी. पाभरीच्या काकरीत गोंदलेल्या राणी विहिरीमध्ये झऱ्यालाही गाऊ देत गाणी. पाभरीच्या काकरीत गोंदलेल्या राणी विहिरीमध्ये झऱ्यालाही गाऊ देत गाणी. गाण्याला त्या अभंगाचा सूर असू दे आणि रानामध्ये राबणारा कुणबी हसू दे. आणि शेवटी मी विठ्ठलाला हे सांगेल की पेरणीच्या दिसामध्ये आषाढाची वारी. पेरणीच्या दिसामध्ये आषाढाची वारी. टाळासवे धाड विठू पावसाच्या सरी. पेरणीच्या दिसामध्ये आषाढाची वारी. टाळासवे धाड विठू पावसाच्या सरी. शिवाराला हिरवाईचा शालू नेसू दे आणि रानामध्ये राबणारा कुणबी हसू दे. रानामध्ये राबणारा कुणबी हसू दे. तर माऊली दर्शक आज वारीच्या प्रवासात इतकंच. इथेच थांबूया. जय हरी. पहा फक्त IBN.